अशा प्रकारे आपण आता एअरपोर्टला पोचलेलो आहोत. आज पिकनिकसाठी आई पप्पा आणि रंजितासोबत खास करून आपण लेह लडाखला जायला निघालो आहे. सकाळचे 4 वाजलेत आणि एअरपोर्टला पोचले. रंजिताची वाट बघते, बघूया. गेट नंबर 3च्या जवळ थांबलं आहे. अमृत बाबा पण आले. शिवा भाऊ सगळ्यांना खाऊ मिळालाय. ए चला तुम्ही पण चला. गेले गेले सोडून गेले तुम्हाला नाही चालले. खाऊची वगैरे बॅग घेऊन आता सगळं आता आम्ही गेटमधून आत जायला निघालोय. जेवढे सोडायला आलेले त्यांना बाय करते. ते तुम्ही विमानात बसल्याशिवाय जाणार नाही काका. आता जस्ट आम्ही चेकिंग आणि सिक्युरिटी चेकिंग करून मुंबई एअरपोर्टच्या आतमध्ये शिरलोय. गेट जवळ चाललोय. सगळेजणांनी सगळ्यांचं सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालंय आणि आता आम्ही थोडंसं नाश्ता करणार, तोवर बोर्डिंगचं टायमिंग होईल. रंजिताने नाश्ता पॅक करून दिलाय, तो खात आहेत सगळेजण. ठेपला आणि केक. ठेपला आणि कचोरी. पाणी पाहिजे आहे का? मी कोमट आहे. दादा पण उभा राहायचं. चालेल. बसता का नाही तर आता बसने आम्ही कुठे जसं मी निघालो आहे तेव्हापासून खूप रात्रभर पाऊस पडला. आता टेक ऑफ करतोय पण पाऊस काय थांबला नाही आहे अजून. त्यामुळे सगळे प्लेन एकामागोमाग एक टेक ऑफसाठी थांबलेत. 2 दिवसांपासून खूप जोरदार पाऊस आहे.
स्टेशनवरून उतरलोय आता बस नाही. इथे आमच्या बॅग्स येत आहेत. बॅग कलेक्ट करण्यासाठी आम्ही थांबलोय. आणि हे लेहच्या एअरपोर्टच्या आतमधलं आहे. आतमध्ये आलो आता. बॅग कलेक्ट करून भेटूया. हे मागे दिसतंय ते लेहचं एअरपोर्ट आहे आणि आम्ही लेहला पोचलेलो आहोत. बॅग वगैरे सुद्धा सगळ्या कलेक्ट केल्या. रेस्ट करा. ओके, बॉडीची काळजी घ्या. छान झोप काढा. एक नाही झोप आली तरी मी तुम्हाला तेल लावते, ऑइल लावते. ते ऑइल लावून झोपा. पण छान झोपा, फ्रेश होऊन उठा. कारण की उद्या सकाळीपासून आपल्याला लवकर उठायचंय. म्हणजे आपण काय करूया, लवकर उठे लवकर निघे. आपला दिवस लवकर सुरू झाला. कारण की असं इथे लवकर उजाडतं. 4 वाजता तर असं वाटतं आहे 8 वाजलेत का काय? युरोप सारखं. हा, युरोप सारखं. सो त्याच्यामुळे आपले डोळे आपोआपच लवकर उघडतात. ओके, छान रेस्ट करा. ही पण काय बोलत नाही कुठे काय. मी म्हणत होते हा रस्ता का विचारतोय. याला काय झालं? SBI ला नाही का तो लंच घेऊन गेला होता तो स्विगीवाला. तो बोलतो मैं SBI में लंच देने गया है. तो बोलता लंच के बाद आओ. हॉटेलमध्ये शिरल्या असं हे गुलाबाचं बहरलेलं झाड आहे. की मस्त सुंदर फुलं आहेत ना. आणि छान असा त्याचा सुवास पसरला आहे. नंतर येऊया शूट करायला. आणि इथे असा छोटासा बगीचा सुद्धा आहे. आणि हे आमचं हॉटेल आहे. तिथे पण सुंदर आहेत. आणि हे इथे ॲपल आहे. ॲपल आहे का? ॲपल ॲपल आहे. सगळ्यांना रूम्स वगैरे मिळालेले आहेत. सगळेजण रूममध्ये फ्रेश होऊन आता जेवायला खाली येत आहेत. तर मी तुम्हाला इथलं हॉटेल दाखवतं. इथे ही अशी झेंडूची मस्त मोठी मोठी फुलं आहेत. क्लायमेट थंड असल्यामुळे फुलं पण खूप छान बहरली आहेत. आणि हे जे आहे या हॉटेल केदारला मध्ये आम्ही स्टे करणार आहोत. हे हॉटेल आहे. चला आता जेवायला जाऊया. इथे अशी ही ऑर्गॅनिक शेती केलेली आहे. कोबीचं झाड, कोबी आहे आणि बरीच काय पालेभाज्या लावलेल्या आहेत. आणि हे इथे ॲपल्स आहेत. अजून पिकले नाही आहेत म्हणून ग्रीन ग्रीन ॲपल दिसत आहेत. आणि तिथे कोपऱ्यात एक ॲप्रिकॉटचं पण झाड आहे ज्याला खूप सारे ॲप्रिकॉट आलेले आहेत. चला जेवूया आता. इथे ही मनी म्याऊ आहे. मनी म्याऊ. तुम्ही 112 सांगितलं ना आधी. कोणीतरी चला चला जेवायला चला. हो, तू कुठला जयश्री पाठवून आहे व्हिडिओ? जयश्री काकू बघेल ना, ग्रुपवरच टाकू आपण. हे सॅलेड, पापड, भात, डाळ, भाजी आहे आणि पनीरची भाजी आहे. अजून रोटी येत आहेत गरम गरम. कोण आहे? जियान माझा नातू. कोणाचं? अंकिता आमचा पोरगा विशाल. आम्ही मस्त आराम करून उठलो. सीम वगैरे पण नवीन सगळ्यांनी घेतले आणि आता आम्ही डिनरसाठी खाली आलो आहे. तुम्हाला दाखवते डिनरला चाललो आहे. इथे पप्पा बसलेत जेवायला आणि रवी काका आहे. विकास काका
काहीतरी आणून घे. तिचे राहतोय मम्मी रूममध्येच राहिली. रात्री असा काहीसा व्ह्यू आहे हॉटेलचा, भारी दिसते. थोडा थोडा ड्रिझलिंग पण होतंय, पाऊस पडतोय त्यामुळे थंडी आहे. जेवण सगळ्यांचं झालंय, सगळे झोपायला पण गेले. जेवण आता हे इथे गप्पा मारायला बसलेत. थोड्याच आम्ही आता जेवण झोपायला जाणार. अशा प्रकारे आज ॲक्लिमेटेशन होतं म्हणून आम्ही कुठे बाहेर गेलो नाही, रूममध्ये बसूनच आराम केला. सो उद्या भेटूया. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय.